हॅलो, हाय, नमस्कार. सुख कळते मल्हारच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत असो. तर आज आहे अंगारकी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थी 6 महिन्यांनी एकदा येते. तर आज आमच्याकडे सगळ्यांचा उपवास आहे. तर तुम्हाला सगळ्यांना अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा. तर हे साबुदाणा आहे, तो मी रात्री भिजत घातलेला आणि आता छान भिजलेला आहे. आणि हे शेंगदाणे भाजून घेतलेत. तर त्याचा आता कूट बनवूया आपण आणि मग खिचडीला सुरुवात करूया. तर जे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, हे थोडंसं जिरं आणि ह्या 5-6 मिरच्या घेतल्या आहेत. आता या कढईत मी थोडं तेल टाकून घेतलं आहे. तर आता आपण थोडं जिरं टाकूया. थोड्या मिरच्या, 5-6 मिरच्या थोड्या मी जाडसरच ठेवते, कारण कोणाला जर मिरच्या बाजूला काढायच्या असतील तर ते खिचडीत नंतर काढू शकतात. आणि या साबुदाण्याच्या खिचडीत तुम्ही बटाटा किसून टाकलात किंवा उकडलेला बटाटा टाकलात तर खूप छान लागते. आता हे आपण त्यात साबुदाणा टाकून चांगली परतवून घेऊया. साबुदाणा खिचडी करताना सतत परतावी लागते, कारण का ती खाली लागण्याची शक्यता असते कढईला. त्यामुळे सतत होईपर्यंत परतून घ्यावी लागते. आणि कधीकधी खिचडी साबुदाण्यावर पण अवलंबून असते. आता हा शेंगदाण्याचा कूट टाकला. थोडं मीठ टाकलं. त्याच्यात चवीपुरती साखर पण टाकतात, पण आमच्या घरात कोणालाही साखर आवडत नाही. साखर आवडत नाही, बटाटा पचत नाही. तर असं आहे, म्हणून ही सोपी साधी खिचडी अशी आम्ही करतो आणि ही सतत परतवावी लागते. थोडी परतवून मग त्याच्यावर झाकण ठेवून थोडी वाफवून घ्यायची. कोण ह्याच्यात कढीपत्ता टाकतात, कोथिंबीर टाकतात, लिंबू छान पिळतात. लिंबू आम्ही पण पिळतो, पण कढीपत्ता वगैरे आम्ही नाही टाकत, कारण उपवासाच्या खिचडीला मला वाटत नाही कढीपत्ता चालतो. तर हे सतत हलवून घ्यायची. आमचं घर रस्त्याच्या जवळ आहे, त्यामुळे आवाज येत असेलच गाड्यांचा. अशी मस्त खमंग खिचडी करून घ्यायची. सतत हलवत राहावी लागते, ती थोडी हे होईपर्यंत, सेट होईपर्यंत. तर आपण आता झाकण लावून
तिला थोडं वाफवून घेऊया. आमच्या घरात खिचडी सगळ्यांना खूप आवडते. लोक देवासाठी उपवास करतात, आमच्याकडे खिचडीसाठी उपवास करतात. खिचडी असली की कोणाला जेवण नको असतं. सगळे म्हणतात की आम्हाला जेवायला नको, सगळ्यांना खिचडीच बनव असं म्हणतात. आम्ही पण त्याच्यासाठी आज उपवास करतो. त्यामुळे खिचडी ही आमच्या घरात सगळ्यांना आवडते साबुदाण्याची. बटाटा किसून तर मस्त लागते खिचडी. बटाटा किसून तेलात परतवून घेतला आणि मग त्याच्यात साबुदाणे वगैरे परतवून घेतले तर छान लागते. पण आमच्याकडे कोणाला बटाटा पण नाही पचत. तर अशी ही झाली खिचडी मस्तपैकी. अशी सुटसुटीत मोकळी व्हायला लागते. चलो साबुदाणा खिचडी इज रेडी. बाय.